बाय चितळे बंधू। नागपुरातल्या राड्यासाठी जबाबदार मास्टरमाइंड कोण? गणेशपेठ पोलीस स्टेशनमधल्या एफआयआर मध्ये नेमकं काय? मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीच्या फईम शमीम खाननं बेकायदेशीरपणे जमाव गोळा केल्याचा उल्लेख। औरंगजेबाचा मुद्दा सध्या अजिबात संयुक्तिक नसल्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका। सोमवारी कबर हटाव आंदोलन करणाऱ्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे संघानं कान टोचले। हिंदू आंदोलकांविरोधात पोलिसात तक्रार द्यायला आलेल्या मुस्लिम युवकांनी औरंगजेब जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल। गणेशपेठ पोलीस ठाण्यासमोर सोमवारी दुपारी घोषणा दिल्याचा व्हिडिओ। नागपूरमध्ये सोमवारी दुपारी झालेल्या आंदोलनासाठी हिंदू आंदोलकांवरही गुन्हे। विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे, रामचंद्र दुबे, कमल हरियाणी यांच्यासह 9 जणांवर गुन्हे दाखल। नागपूरमध्ये चिटणीस पार्क परिसरात अंधाराचा फायदा घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसाचा दंगेखोरांकडून विनयभंग। विनयभंगासह अश्लील शेरेबाजी करणाऱ्या टोळक्यावर गुन्हे दाखल। हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर विधानसभेत चर्चा। प्लेट बनवताना फसवणूक, मुदत वाढवण्याची भाजप आमदारांची मागणी। सत्ताधारी आमदारच म्हणतात नंबर प्लेटला 1200 रुपये लागतात। जयंत पाटील आक्रमक। बुलढाण्याहून मुंबईला येणारा शेतकरी मोर्चा पोलिसांनी खालापूरला अडवला। शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक। पोलिसांनी गोळ्या घातल्या तरी मुंबईला जाण्याचा तुपकरांचा निर्धार। पुण्यातल्या हिंजवडीत कर्मचाऱ्यांची वाहतूक करणारा टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक। 12 कर्मचाऱ्यांपैकी 4घांचा होरपळून मृत्यू। आमदार हेमंत रासनेंकडून विधानसभेत प्रश्न उपस्थित। राज्यभरात आज रंगपंचमीचा उत्साह। होळीनंतर 5व्या दिवशी लहान थोरांचा रंग खेळण्याचा उत्साह शिगेला। नाशिकमध्ये पेशवेकालीन 7 रहाडींमध्ये रंगपंचमी साजरी होणार। सातारा जिल्ह्यातील बावधनमध्ये बगाडाचा उत्साह। गुलाबी रंगात संपूर्ण बावधन न्हालं। बगाडाच्या रथाला ओढण्यासाठी खिलार बैलांची जोडी। अंतराळवीर सुनीता विल्यम्स पहाटे पृथ्वीवर सुखरूप परतल्या। 9 महिन्यांच्या अंतराळवासानंतर पृथ्वीवर परतण्याचा योग। मोदींनी भारत भेटीचं निमंत्रणही दिलं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा